आळेफाटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली? स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस. 5 मजली इमारत, प्रत्येक मजल्यावर 1000 चौरस फूट व 823 कार्पेटचे बांधकाम क्षेत्र, प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय, दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा, नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी, प्राईम लोकेशन. अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे. 8169 48 68 39 9769 19 91 21. तर मग विचार कसला करताय? आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा. साखर कारखान्याचे संस्थापक ज्यांनी शून्यातनं शेतकऱ्यांसाठी हा कारखाना उभा केला ते आदरणीय कैलासवासी निवृत्ती शेठ शेरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही मला बोलवलं आणि मला त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. शेठ बाबा आणि हिराबाई यांच्याविषयी मला आदरणीय भास्करराव घुले साहेबांनी बरीच माहिती दिली आणि खरंच शून्यातनं विश्व कसं उभं करायचं हे शिकायला मिळालं, बघायला मिळालं. या कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय सत्यशील शेरकर साहेब, उपाध्यक्ष आदरणीय अशोकजी घोलपजी, ओझर देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय गणेश कवडेजी, त्यांचा माझा बऱ्याच वेळेला फोन झाला. वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी त्यांनी बोलवलं पण प्रत्येक वेळेला काहीतरी काम निघाल्यामुळं मला येता आलं नाही. पण आज सकाळी तिथं देखील मला अभिषेक करता आला, हे तुमच्यामुळे शक्य झालं. कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय भास्करराव घुले साहेब, सर्वच कारखान्याचे विश्वस्त, संचालक मंडळ आणि सर्व शेतकरी बंधू आणि माझ्या बंधू भगिनींना एक वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं. माझ्याबरोबर माझे सहकारी रविशेठ घाटे आणि बीवीचे माझे सहकारी अनिकेत, दिलीप डुमरे हे सगळेच आहेत. बीवीजी म्हणजे मी वाचलं की देवासारखं काम केलं शेठबाबांनी तालुक्यातल्या लोकांसाठी आणि त्यांच्याप्रती म्हटलं जाऊन शिकायला मिळेल, काहीतरी बघायला मिळेल. मी माझी बीवीची सुरुवात तशीच केली. माझ्या आयुष्याची 6वी पर्यंतची वर्ष घरात लाईट नव्हती. 20 वर्ष 10 बाय 10च्या खोलीत काढली. एवढंसं घर, त्यात 5 लोक राहत होतो. 18 वर्ष असताना वडिलांचं निधन झालं. त्याच्या आधी ते थोडे आजारी असले की पुण्यात सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट असायचे किंवा बुधराणी हॉस्पिटलला. पैसे नसले की आई कानातलं द्यायची काढून, सोनाराकडे जाऊन 200 रुपये घेऊन ये, कधी मंगळसूत्र द्यायची, 500 रुपये घेऊन ये. खूप वाईट वाटायचं की असं का होतं. पण आई वडिलांनी खूप चांगले संस्कार केले. कुठेही चांगलं भाषण असलं की वडील मला घेऊन जायचे त्या भाषणाला. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचे व्याख्यान होतं मी 8वीत असताना स्वामी विवेकानंदांच्यावरती, आणि ते ऐकलं आणि ठरवलं की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, तिथेही मला आज नतमस्तक होता आलं की शिवनेरीवरती महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी 4थीत असल्यापासून माझं दैवत होतं आणि 8वीत असल्यापासून स्वामी विवेकानंद. असं काही घडलं की वाईट वाटायचं की असं का होतं, मंगळसूत्र घाण का टाकायला लागतं. पण त्यावेळेपासून ठरवलं की काहीतरी वेगळं करायचं. 10वीला 88% मार्क पडले. आई शिक्षिका होती, तिने विचारलं काय करू, तर म्हटले डिप्लोमाला घाला, म्हणजे तुमची फायनान्शियली तितके चांगले नाही, तुम्हाला 3 वर्षांनी पैसे कमवायला लागेल मुलगा. म्हणून डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. दुर्दैवानं दुसऱ्या वर्षी वडिलांचं निधन झालं. मी 18 वर्षाचा होतो, त्यांचं वय 45 वर्ष होतं. त्यांची इच्छा होती की मी IAS व्हावं. तर आईला म्हटलं आई मला IAS करायचं असेल तर मला इंजिनिअरिंग पूर्ण करायला लागेल. इंजिनिअरिंगला औरंगाबादला ॲडमिशन मिळत होतं. आई म्हटली पुण्याबाहेर जाऊ नको, पुण्यातच थांब. आणि मग पुण्यात VITला ॲडमिशन घेतलं. रोज 42 किलोमीटर सायकलवरनं जाऊन येऊन करत होतो. 21 किलोमीटर अप 21 डाऊन. डिप्लोमाचे क्लासेस घ्यायला चालू केलं. जाम स्वच्छ बाटल्यांची एजन्सी घेतली. पेंटिंगची कामं करत होतो वेगवेगळे. दादा गेल्यानंतर एक 6 महिने घराची एक चिठ्ठी सापडली. कपडे शिवायला टाकले होते वडिलांनी पुण्यात कॅम्पात टेलरच्याकडं. 250 रुपये शिलाई होती. ते पैसे देऊन कपडे घरी घेऊन आलो. त्या रात्री खूप विचार केला की दादांचे कपडे असेच राहिले, माझेही असेच राहणार, माझे काही माझ्याबरोबर येणार नाही. तर आपण काहीतरी वेगळं काम करायचं. सेकंड इयर इंजिनिअरिंगला होतो. मित्रांशी चर्चा केली संस्थेचं नाव काय ठेवायचं. मी सातारचा आहे. कुणी सांगितलं सातारा नाव ठेवा, कुणी सांगितलं अजिंक्यतारा नाव ठेवा, कुणी सांगितलं वडिलांचं नाव ठेवा. मी म्हटलं नाही, आपले स्वामी विवेकानंद आदर्श आहेत, संस्थेचं नाव ठेवायचं भारत विकास.
आणि भारत विकास प्रतिष्ठान म्हणून संस्था रजिस्टर केली 91 साली. लोगो काढला, भारता नकाशा मागं सूर्य मधी पणती, आणि काहीतरी वेगळं काम करायचं ठरवलं. माझ्याबरोबर मी डिप्लोमाचे क्लासेस घेत होतो, पैसे चांगले कमवायला लागलो होतो. फी तर काढलीच होती, वसूल केली होती, पण अजून 2 मुलांना मदत करायला चालू केलं शिक्षणासाठी. फर्स्ट क्लास मेंटेन केला आणि मग टाटा मोटर्समध्ये 94 साली नोकरीला लागलो. 2 खोल्याचं घर बांधलं आमचं. घर त्याचं कर्ज झालं होतं. आईला म्हटलं की कर्ज फेडतो आणि मग आयएसच्या तयारीला चालू करतो. दरम्यानच्या काळात मला टेल्कोमध्ये परचेसमध्ये टाकलं. माझा 6,500 रुपये पगार असताना मी कंपनीचे 2 कोटी रुपये वाचवले. माझी कुठलीही अपेक्षा नसताना कंपनीचे 2 कोटी रुपये वाचवले. मी कायम माझ्या सगळ्या भाषणात सांगतो की जिथं काम करतं तर मालक म्हणून काम करायचं, नोकर म्हणून काम करायचं नाही, मालक म्हणून काम करायचं. आपण मालक असल्यासारखं. आणि तसं केलं. कुठली अपेक्षा नव्हती. माझ्या व्हाईस प्रेसिडेंटने मला जानेवारी 97 मध्ये त्यांच्या केबिनमध्ये बोलवून विचारलं की बेटा तुम बहुत अच्छा काम कर रहे हो, तुम्हें क्या चाहिए? डबल प्रमोशन, डबल इन्क्रीमेंट, तुला नेमकं काय हवंय? ते म्हटलं मला काही नको, पण माझे सातारचे बालपणीचे मित्र माझ्याकडे नोकरी मागायला येतात. त्यांना वाटतं की मी मोठा साहेब झालो, इंजिनियर झालो म्हणजे. आणि ते 7वी पास आहेत, 10वी नापास आहेत. त्यांना कंपनीत हेल्परच्या कामाची संधी द्या, मला बक्षीस म्हणून तेच द्या. ते म्हटले त्यांना हेल्परचं काम देता येणार नाही तर ते स्वच्छतेचं काम करतील का? मी हो म्हटलं. आमच्याकडं संत गाडगे महाराज आजोबा पणजोबा होते त्यावेळेला आमच्या घरी यायची रहमतपूरला, कृष्णा नदीच्या काठी त्यांचा एक आश्रम आहे, गाडगे महाराजांची आश्रमशाळा आहे. तर म्हटलं स्वच्छतेचं काम करतील माझे मित्र. मला म्हटलं तुझी कुठली संस्था आहे का, कारण ॲज अ एम्प्लॉय तुला काम देता येणार नाही. मी हो म्हटलं. आणि 22 मे 97ला आम्ही टाटा मोटर्समध्ये स्वच्छतेचं काम 8 लोकांनी चालू केलं. परवाच 22 मेला त्याची 27 वर्ष पूर्ण आली. पहिल्या महिन्याचं बिल होतं 12,009 रुपये. मग त्याच्यामध्ये गुणवत्ता कशी वाढेल, क्वालिटी कशी वाढेल याच्यावरती काम चालू केलं. यंत्राच्या सहाय्यानं स्वच्छता, हाय प्रेशर जेट मशीन, स्क्रबिंग ड्रायिंग मशीन्स अशी मशीन घ्यायला चालू केलं. मग दुसऱ्या वर्षी 30 लाख टर्न झाला. 99 साली लग्न झालं. वैशालीचे वडील टाटा मोटर्समध्ये कामगार होते. वैशाली MCOM MMS ICW बरंच शिकली आहे. 25 नोव्हेंबरला लग्न झालं. लग्नानंतर 1 महिन्यात तिला मी म्हटलं की मला नोकरी सोडायची, व्यवसाय करायचा आहे. ती थोडी भांडली माझ्यावर. तुम्ही म्हटली इंजिनियर आहे म्हणून मी लग्न केलं, आता तुम्ही व्यवसाय कुठला करणार? म्हटलं हाऊसकीपिंग. म्हणजे काय असतं? म्हटलं तू घर झाडते, मी कंपनी झाडतो. मग ती महिनाभर भांडली. महिन्याभराने तिनं परमिशन दिली. आईला विचारलं. आई म्हटली आणि मग 7 पिढ्यात कुणी धंदा केला नाही, कारण आमच्या घरामध्ये 7 पिढ्यामध्ये एकच मुलगा आहे. वडील एकटे, आजोबा एकटे, पणजोबा एकटे, भावकी नाही आहे आम्हाला. आई म्हटली आपल्याला भावकी नाही आहे, वडिलोपार्जी 2च एकर जमीन आहे, कसं करशील, काय करशील? मग माझ्याकडे 10-1 लाख रुपये साठले होते 3-4 वर्षाच्या माझ्या पगाराचे आणि व्यवसायाचे. आमच्या गावी कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीची कधी 7 एकर जमीन विकत घेतली आणि सुमो गाडी घेतली. आईला नेऊन दाखवलं मे 2000 साली. आई म्हणली ठीक आहे, आता तू काही नाही केलं तर शेती तर चांगली करशील. मग नोव्हेंबर 2000ला मी राजीनामा दिला आणि 2001 सालापासून पूर्ण वेळ काम चालू केलं. छत्रपतींचा आदर्श घेऊन म्हटलं पुण्याबाहेर काम चालू करू म्हणून बेंगलोरला शाखा काढली. पुण्याबाहेर कुणी ओळखत नव्हतं, कन्नड येत नव्हतं. मग तिथल्या लोकांना म्हटलं कन्नड येत नाही तेवढं कसं सांगायचं, तेवढं मला सांगा. ते कन्नड बरू दिला एवढं म्हटलं की ते कन्नड येत नाही असं सांगायचं त्यांना. आणि तिथं काम चालू केलं. महिन्यातले 20-25 दिवस मी बेंगलोरला राहत होतो. क्वालिटी काम करत होतो, त्यामुळे रेफरन्सनी कामं मिळत गेली. मग चेन्नईला चालू केलं, मग हैदराबादला चालू केलं. जगन्नाथ माझा ड्रायव्हर जो गेले 27 वर्ष गाडी चालवत होतो, तो मी दोघंच असायचो. बऱ्याच ठिकाणी अपमान व्हायचा. फॅक्टरीच्या आतच सोडत नसत लोक, तर खूप वाईट वाटायचं. तर स्वामी विवेकानंदांचं एक पुस्तक आहे मन आणि त्याची शक्ती. ते MD साहेब तुम्ही तुमच्या सगळ्या संचालक मंडळाने वाचा. 5 रुपयाला होता, आता 7 रुपये किंमत झाली आहे. सगळी ताकद तुमच्या मनात आहे. तुम्ही जसं ठरवता तशा गोष्टी घडतात. अशी माझ्या जीवनात हजारो अनुभव आहेत, हजारो. तर मी विचार करायचो की दिल्लीला पार्लमेंट आहे, कुणीतरी स्वच्छ करत असेल, असं काम जर आपल्याला मिळालं तर लोक रिस्पेक्ट करतील. आणि सांगायला मित्रांनो अभिमान वाटतो की हा विचार माझा 1.5 वर्षात पूर्णत्वाला गेला. 1 मार्च 2003ला आम्हाला पार्लमेंटचं स्वच्छतेचं काम मिळालं. 6 महिन्यासाठी मिळालं. ते गेले 21 वर्ष सलग चालू आहे. आता 500 लोक पार्लमेंटचं सगळं देखभालीचं काम करतात. संपूर्ण पार्लमेंटचं, नवीन पार्लमेंटचं काम देखील BVGकडेच आहे. अतिशय पार्लमेंट ते जे आहे लाल दगड होता, काळा पडला होता. माझ्या सगळ्या टीमने अख्खं पार्लमेंट धुवून घेतलं, वरपासून खालपर्यंत धुवून घेतलं. काळी फरशी, लाल दगड काळा पडला होता, तो लाल दिसायला लागला. माननीय पंतप्रधानांच्या घरची जे लोक होते त्यांनी विचारलं की प्राईम मिनिस्टरच्या घरी ही कंपनी काम करेल का?
आणि त्यानंतर 3 महिन्यांनी आम्हाला आदरणीय पंतप्रधानांच्या घरचं काम मिळालं, ते देखील गेली 20 वर्ष चालू आहे. त्यानंतर आदरणीय पंतप्रधानांच्या ऑफिसचं काम मिळालं, मग राष्ट्रपती भवनचं काम मिळालं, मग सुप्रीम कोर्टचं काम मिळालं. सांगायला मी म्हणे ही सगळी कामं आजतागायत एकही दिवसाचा खंड न पडता BVG चालू आहेत. तसंच टाटा मोटर्सचे सगळे प्लांट भारतातले एक एक करत मिळत गेले. मग वोक्सवॅगन, फियाट, हुंडाई, महिंद्रा, ITC, हिंदुस्थान युनिलिव्हर असे भारतातले जवळपास 1500 ठिकाणी आम्ही काम करतो. आणि 8 लोकांनी सुरू झालेला प्रवास आज 82,000 लोकांच्या पर्यंत पोहोचलाय. मंदिरांचं काम अनेक ठिकाणी आम्ही करतो. शिर्डी साईबाबा मंदिराचं काम 2001 सालापासून BVGकडे आहे. बाबांचे पुजारी देखील BVGच्या रोलवरती आहेत. जवळपास 36 पुजारी जे बाबांची आरती करतात ते BVGच्या रोलवरती आहेत. मुंबईला सिद्धिविनायक मंदिराचं काम BVGकडे आहे. रांजणगाव मंदिराचं काम आमच्याकडे आहे. तुळजापूर मंदिराचं काम BVGकडे आहे. पंढरपूर आम्ही करतो. सोमनाथचं काम BVGकडे आहे. द्वारकेचं काम BVGकडे आहे. वृंदावन आमच्याकडे आहे. आणि आता राम मंदिरचं काम देखील BVGकडेच आहे. राम मंदिर सगळं काम BVGकडे. आता उतूरची विनंती केली आहे, आता होईल. अनेक साखर कारखान्यांचं पण आहे बरं का, विग्नरचं नाही आहे, पण साखर कारखान्यांचं देखील काम BVGकडे आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 108ची ॲम्ब्युलन्स सेवा, जी तुम्ही इथं देखील ॲम्ब्युलन्स आहे, ते 2014 साली आम्ही राज्यात चालू केलं. राज्य सरकारच्या वतीनं आम्ही ते काम करतो, पण त्यात देखील थोडी वेगळी गुणवत्ता आणली. त्याच्यामध्ये बाकीच्या राज्यांमध्ये पॅरामेडिक असतो, 12वी झालेला मुलगा असतो, त्याचा 30 दिवसाचा कोर्स असतो, त्याला फक्त बँडेज कसं बांधायचं शिकवतात. तत्कालीन सेक्रेटरीनं मी म्हटलं की साहेब बँडेज बांधून जीव वाचत नाही, त्याला इंजेक्शन द्यायला लागतं, औषधं द्यायला लागतात. आणि त्यांनी ती कल्पना मान्य केली आणि जगातली पहिली डॉक्टर असलेली ॲम्ब्युलन्स सेवा राज्य सरकारच्या वतीनं BVG महाराष्ट्रात चालवते. आतापर्यंत 1 कोटी लोकांना मदत झाली आहे आणि जवळपास 20 लाख लोकांचा जीव वाचलाय. 40,000 बाळंतपणं ॲम्ब्युलन्समध्ये झाली आहेत. असंच काम आम्ही जम्मू काश्मीरमध्ये देखील करतो. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये पोलिसांच्या 1000 गाड्या BVGच्या मालकीच्या आहेत, तिथे 1,80,00,000 लोकांना मदत झाली. असं सगळं चांगलं चाललं होतं. 2012 साली वैशालीने घर बांधलं पुण्यामध्ये, बाणेरला घर बांधलं. ते 6,000 फुटाचं घर बांधलं, 6 बेडरूमचं घर बांधलं. तेव्हा 40 वर्ष होतो. देवाला प्रार्थना केली की देवा खूप दिलंस, 20 वर्ष छोट्याशा घरात राहिलो, आता एवढं मोठं घर झालं, मग आता काय करायचं पुढच्या आयुष्यात. तर म्हटलं शेतकऱ्यांसाठी काम करायचं. मग शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, गावी गेलो, 100 लोकांना भेटलो, खर्च वाढलेत, रोजगारी मिळत नाही, कामगार मिळत नाही, विषारी औषधांच्या वापराने कॅन्सरसारखे आजार होत आहेत. मग वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांना भेटायला चालू केलं आणि सांगायला अभिमान वाटतं की असे कृषी तंत्रज्ञान BVGने डेव्हलप केले. मी मगाशी घुले साहेबांशी चर्चा केली की कुठलंही पीक कुठेही द्या, एका सीझनमध्ये मिनिमम 30% आम्ही वाढ करून दाखवतो. एका सीझनमध्ये 30% मिनिमम, झालं गेलं तर 300% देखील होते. याच्यामध्ये तुमच्याकडं जवळपास 10,000 हेक्टरवरती ऊस येतो, म्हणजे 25-30 एकरचा ऊस तुमच्याकडे येतो. पण ॲव्हरेज टनेज जे पर एकर ते 40-42 टन आहे. चेअरमन साहेब तुम्हाला कमिटमेंट देतो, मी घुले साहेबांना म्हटलं तुम्ही 100 शेतकरी निवडा किंवा 200 निवडा, 500 निवडा, त्याची 2 एकर क्षेत्र असलं पाहिजे. आपण इथं शेतकरी सगळेच असतील ना. मी इथं पत्रकार मित्रांना विनंती करेन किंवा फोटोग्राफरना, फक्त एक फोटो काढायचा माझ्यासाठी इथं कोपऱ्यात येऊन. कुठे गेले कॅमेरा वगैरे, एक फोटो काढा फक्त की शेतकरी किती आहेत म्हणलं की हात वर करतील लोक. शेतकरी किती लोक आहेत बघा, सगळ्यांचे हात वर झाले. आता त्याचा फोटो घ्या, फोटो काढू देतो ना. आता हे त्यातल्या किती लोकांनी त्यांच्या शेतातली माती तपासली, मातीचे 16 घटक तपासलेत. हे बघा 1 2 3 4 5 6 एक 12-13 लोकांनी तपासलेत. आणि पाणी किती लोकांनी तपासले, पाणी 5च लोकांनी तपासले. 100% शेतकरी आहेत. माती तपासली 10-12 लोकांनी, पाणी तपासले 5 लोकांनी. ही अडचण आहे शेतीची अडचण साहेब. 16 घटक मातीचे तपासल्याला लागतात, 16 घटक. मी आता विचारलं, शेती अधिकारी होते माझ्यावर मागाशी, त्यांना म्हटलं तुम्ही काय तपासता, म्हटले आम्ही NPK तपासतो. एखादी बिल्डिंग बांधायची असेल आणि तिला 10 विटा लागत असतील, 10 सिमेंटची पोती लागत असतील, 10 टाईल्स लागत असतील, सगळे 10 गोष्टी लागत असतील, आणि एखादी गोष्ट जर 6 असेल तर बिल्डिंग 6च मजली होती, पूर्ण होत नाही. तसं हे मातीचं आहे. तुम्हाला काही आजार झाला तर तुम्ही डॉक्टरच्याकडे जाता, डॉक्टर पहिला सांगतो व्हिटॅमिन B12 बघा, D3 बघा, मग तुमची औषधं ठरतात. मातीचं तसंच आहे. तुम्ही मातीचे 16 घटक तपासणं गरजेचं आहे, ते तपासा. आणि मग आम्ही तुम्हाला पाण्याचं pH, इथं क्षारयुक्त पाणी आहे बऱ्याच ठिकाणी, बोरवेलचं पाणी आहे, पाण्याचं pH जे क्षार आहे ते 2000-3000, जिथं जास्त बोर खाली तिथं 4000 वर गेले. आमच्याकडे मशीन आम्ही बनवलंय,
मी ऑस्ट्रेलियातनं मशीन मागून त्याची कॉपी केली आहे. ते 6 लाखाचं मशीन आम्ही 30,000 बनवलं आहे. 3,000 TDS जरी असेल पाण्याचा तर ते नॉर्मल होतं लगेच तुम्हाला तुमच्या समोर. म्हणजे मी कुठली गोष्ट अशी हवेत कधी सांगत नाही. मी स्वतः प्रयत्न म्हणजे अनुभव घेतल्याशिवाय कधी बोलत नाही. म्हणजे सोयाबीनचं उत्पन्न नॉर्मली 6 ते 8 क्विंटल येतं. माझ्या शेतात मी 20 क्विंटल काढलेलं आहे. मग अशी मी सांगितलं, बाबर नावाचे आमचे शेतकरी आहेत भुईंज गावचे, त्यांचा सुरूचा ऊस 87 टन गेला. त्यांनी खोडव्याला माझी औषधं वापरली. खोडवा नॉर्मली 60-65 टन 70 टन अपेक्षित असताना तो 123 टन निघाला. दोन्हीचे रिपोर्ट आहेत. आणि तो 123 टन निघाला. तो नुसता निघाला नाही तर इतका मोठा चांगला निघाला की बियाण्यालाच ऊस गेला. 4 लाख रुपये त्याला जागेवर मिळाले. तर आपल्याला असं इथं शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप चांगलं काम करता येईल. चेअरमन साहेब, तुम्ही जर तुमच्या गावातले जे चांगले शेतकरी काढले, ज्यांना गाव मानतं की ह्याचं चांगलं झालं तर त्याला फॉलो करतील, असे शेतकरी काढले तर आपण 3 ते 4 वर्षामध्ये तुमच्या ह्याच क्षेत्रामध्ये 20 लाख टनावर जाऊ शकतो. तुमची कॅपॅसिटी 5,000 टनाची आहे, ती 10,000 टनाला जाऊ शकते. आणि ऊसाचा ट्रान्सपोर्ट खर्च पण कमी होऊ शकतो. मी इथं तुमच्याकडे तसा ऊस चांगला आहे, पण बाकीच्या ठिकाणी लांबवरनं ऊस आणायला लागतो, 200-200 किलोमीटरवर आणायला लागतो. ट्रान्सपोर्ट कॉस्टवरतीच कारखाना घायला येतो. तर अशा ठिकाणी आपल्याला गावागावातनं उत्पन्न वाढवता येईल. भाकड गाई म्हशींच्यावरती मी काम चालू केलं. तुम्ही कुठलेही गाई म्हशीचे जिथं असतात 20% गाई म्हशी ह्या भाकड आहेत प्रत्येक गावामध्ये. 10 असतील तर 2 माझ्यावर येत नाहीत, माझ्यावर तर प्रेग्नंट होत नाहीत, उलटतात पलटतात. अशा 10 गाई मला द्या तुम्ही, ज्या 2-2 वर्ष प्रेग्नंट झालेल्या नाही आहेत. 2-2 वर्ष म्हणजे रोजचा 250 रुपये त्या गाईचा खर्च झालेला आहे. महिन्याचा 7-8 हजार, वर्षाचा 1 लाख, 2 वर्षात 2 लाख रुपये खर्च झालेला आहे. अशा 10 गाई द्या, 1 रुपया ॲडव्हान्स देऊ नका. आता मी सुनील शेळकेंच्या मावळ तालुक्यात काम चालू केलं. तिथं 1200 भाकड जनावर आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की 10 पैकी 6 आम्ही कन्वर्ट करून देऊ. 3 महिन्यामध्ये 10 पैकी 6 कन्वर्ट करून देऊ. आणि खर्च मॅक्सिमम 1500 रुपये, 1000 रुपयातच काम होतं. आमचे डुमरे साहेब जे काम करतात विवेजीमध्ये, ते तुमच्याच तालुक्यातले. तुमच्या तालुक्यातले देखील काही शेतकरी आमच्याबरोबर काम करतात. मला आता आमच्या अनिकेतने लिस्ट पाठवली. रामदास शेठ चव्हाण म्हणून आहेत पारगावचे, विकास चव्हाण आहेत पारगावचे, शबुराव शिंदे बनकर पाठा, योगेश पोखरकर, सुभाष थोरवे, हे सगळी मंडळी आहेत, ती वापरतात. चुकलं काय माझं याच्यामध्ये, माझ्याकडे मार्केटिंग करायला किंवा ब्रँडिंग करायला खूप मोठे पैसे नव्हते. मी महाराष्ट्रात 300च्या वर सभा घेतल्या. माझं पेस्टिसाईड आहे, मी पिऊन दाखवतो. तुम्ही कुठलाही पेस्टिसाईड बघा, कुठलाही कंपनीचा मालक पिऊन नाही दाखवणार. मी पिऊन दाखवतो पाण्यात टाकून. आणि तेच पाणी किडीच्यावरती मारलं तर 10 मिनिटामध्ये कीड मरते, 11 मिनिट लागत नाही. 70% पेस्टिसाईडचा खर्च तुमचा कमी होऊ शकतो. इथं भाजीपाल्याचे उत्पादक खूप मोठे आहेत. बुरी, डावण्या, मावा, व्हाईट फ्लाय, मिलीबग, अनेक रोग येतात. आणि अनेक रोगांच्यावरती अनेक औषधं आपण वापरतो आणि त्याच्यामुळे कॅन्सर होतो. खाण्यालाही होतो आणि वापरण्यालाही होतो. मध्यंतरी मी शिरोळ तालुक्यात गेलो होतो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. एका तालुक्यात 30,000 कॅन्सर पेशंट आहेत. मग हे सगळं बघितलं मी. मी बीवीजी 3 वर्ष वाऱ्यावर सोडून दिली होती. आणि गावोगाव भाषणं घेत फिरलो की नेमकं चुकतं काय शेतकऱ्याचं, त्याला दुरुस्त कसं करायचं. आणि त्याच्यावरती आता प्रूव्हन आहे. म्हणजे आदरणीय पवार साहेबांना ट्रायल दिली, आदरणीय गडकरी साहेबांच्या शेतात ट्रायल दिली, 40 विद्यापीठात ट्रायल दिली, 10,000 शेतकरी आहेत. माझ्याकडे एक जालिंदर सोळसकर म्हणून शेतकरी आहे. मी मगाशी गुले साहेबांना म्हटलं की त्याला एकदा तुम्ही भाषणाला बोलवा, सगळे शेतकरी बोलवा. 10वी नापास आहे, शिक्षण 10वी नापास, 6 एकर शेत जमीन, आता 3 एकर त्यांनी नवीन घेतली आहे. महाराष्ट्रात ॲव्हरेज शेतकरी एकरी 50,000 ते 1 लाख रुपये कमवतो. ॲव्हरेज शेतकरी 50,000 ते 1 लाख, हा 5-6 लाख रुपये कमवत होता. मागच्या वर्षी ओपन फार्मिंगमध्ये जालिंदर सोळसकरने एकरी 30 लाख रुपये कमवले. 3 कोटी रुपये त्याच्या खात्यात जमा झालेले. 3 कोटी रुपये, एकरी 30 लाख रुपये. असे माझ्याकडे 10 लाखाच्या वरती क्रॉस केलेले जवळपास 100 शेतकरी असतील. 30 लाख 25 लाखाच्या वरती हा एक गेलाय. अशा शेतकऱ्यांना तुम्ही बोलवा की आपण काय दुरुस्त करायचं हे कळलं पाहिजे. कष्ट सगळेच करतोय आपण, कष्ट सगळेच करतोय, पण ढोर मेहनत होती. ती ढोर मेहनत न होता स्मार्ट मेहनत कशी करता येईल याच्यावरती जर आपण थोडंसं फोकस केलं तर खूप वेगळं काम करता येईल. आणि मी मगाशी म्हटलं तसं मी विचार केला की गोष्टी घडतात. देव, मी कायम समजतो की देवाचं मी एक इन्स्ट्रुमेंट आहे, इन्स्ट्रुमेंट ऑफ गॉड. देवाने आपला जन्म काहीतरी विशिष्ट कार्य करायला पाठवलंय आणि काम करतोय आपण. तर मी विचार करायला चालू केले, कॅन्सरसारख्या आजारावरती औषध नाही आहे का, अफोर्डेबल औषध नाही आहे का. आणि गेली 9 वर्ष बीव्हीजी लाईफ सायन्सेसमध्ये आम्ही आयुर्वेदामध्ये अभ्यास करतोय. इथं काही डॉक्टर मंडळी असतील की आयुर्वेद 5,000 वर्ष जुनं शास्त्र आहे, ॲलोपॅथी आत्ता 150 वर्षापूर्वी आलं. आणि कायम आपण आयुर्वेदाला दुय्यम समजतो. तर आयुर्वेदात का पुढे गेलं नाही आयुर्वेद, याच्यावरती आम्ही रिसर्च चालू केला. चरक संहिता ग्रंथात सांगितलं की अमक्या अमक्या झाडाची साल ही चैत्र पौर्णिमेला काढा. मी म्हटलं चैत्र पौर्णिमाच का, बाकी दिवस का नको.
म्हणून मग आम्ही त्याची साल काढली आणि त्याची फायटोकेमिस्ट्री चेक केली की नेमकं औषधी गुणधर्म किती आहेत. तर म्हणजे ऊसाच्या भाषेत सांगायचं झालं तर 5व्या महिन्यात ऊस तोडला तर तो गोड लागतो, पण त्याची मॅच्युरिटी जो जर सुरूचा असेल तर 12व्या महिन्यात येते, 8 साली असेल तर 8व्या महिन्यात येते मॅच्युरिटी. तसं प्रत्येक झाडाचं मॅच्युरिटी सायकल वेगळं असतं. चरकसंहिताप्रमाणे त्या झाडाची साल बघितली, चैत्र पुणेला 5% औषधी गुणधर्म आहेत, बाकी कधी 0.5% आहे. आता त्यात जो औषध बनवतोय त्याला माहीतच नाही आहे, जंगलातनं रॉ मटेरियल येतंय. आता त्यात जर 2% औषध असेल तर ते 2.5 पट घेतलं पाहिजे ना, ते घेत नाही आणि आपण म्हणतो आयुर्वेद चालत नाही. तर आम्ही आतापर्यंत अशा 700 वनस्पतींच्यावरती रिसर्च केलाय. 2-2 वर्ष लागतं एका वनस्पतीचा अभ्यास करायला. 700 वनस्पतींचा आम्ही अभ्यास केलाय आणि आता कॅन्सर सारख्या आजाराचं औषध आम्ही बनवलंय आणि ते अतिशय इफेक्टिव्ह आहे. 3 वर्षापूर्वी आमच्या गावचे सुपुत्र आहेत डॉक्टर श्रीकांत माने म्हणून, ते अमेरिकेच्या येल विद्यापीठामध्ये रिसर्च करतात कॅन्सरचं. गेले 38 वर्ष कॅन्सरमध्ये रिसर्च करतात. तर त्यांना मी सांगितलं की साहेब मी असंच कॅन्सरचं औषध बनवलंय. ते बघून हसले माझ्याकडं. मला म्हटले हनुमंत तुझ्याविषयी मला खूप आदर आहे. आमच्या गावातली जवळपास 400 लोक बीवीजीत काम करतात आणि सातारा जिल्ह्यातली 9,000 लोक आहेत. म्हटले तू गावच्या मुलांसाठी खूप चांगलं काम केलंस, पण कॅन्सरवरती आता तू बोलू नकोस. म्हटलं साहेब असं का म्हणता, तुम्ही टेस्ट करा. मग औषध पाठवून दिलं अमेरिकेला. 1 महिन्याने फोन आला की रिझल्ट येत नाहीयेत, तू जे दाखवले होते रिझल्ट ते जुगाड होतं, भारतात तुम्ही असं करता. म्हणजे खोटं काम आयुष्यात कधी केलं नाही, तुम्ही नीट टेस्ट करा. मग गोपाळ कुंडू नावाचे दुसरे एक सायंटिस्ट होते, त्यांचं आणि त्यांचं बोलणं करून दिलं. 7 महिन्यांनी मला मानेसाहेबांचा फोन आला की हनुमंताला नोबेल प्राइज मिळू शकतं, नोबेल प्राइज मिळू शकतं. म्हटलं का, तर म्हटलं कॅन्सर सेल 24 तासात मरतायत आणि चांगल्या सेलला मात्र धक्का लागत नाही, चांगल्या सेलला धक्का लागत नाही. मी एक तुम्हाला आदरणीय गडकरी साहेबांचा एक ऑडिओ ऐकून दाखवतो. गडकरी साहेबांनी आमच्याकडे पार्किन्सनचं खूप चांगलं औषध झालंय, हार्टचं खूप चांगलं औषध झालंय. आजकाल हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलंय. तुम्हाला आजूबाजूला बघत असाल तुम्ही, 16 वर्ष मुलाला देखील हार्ट अटॅक येतोय, म्हाताऱ्या माणसाला येतोय, कुणालाही हार्ट अटॅक येतोय, तरुण मुलाला हार्ट अटॅक येतोय. तर आम्ही हार्टचं औषध बनवलंय जे हार्टचे तुमचे ब्लॉकेज काढतं, हार्टचं पंपिंग इम्प्रूव्ह करतं, हार्टचं फंक्शन स्टेबल करतं, अतिशय इफेक्टिव्ह आहे. बीवीजीतल्या माझ्या 5 सहकाऱ्यांना जे चांगले व्यायाम करतात त्यांना आतापर्यंत हार्ट अटॅक आलाय आणि एका सहकार्याची डेथ झाली. तर परवा मी मीटिंग घेऊन सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना मॅन्डेटरी केले, 1 महिन्याचं औषध म्हटलं घ्या, तुम्हाला फरक पडेल. परत पडलं तर 4 करतं काय, 4 महिन्यामध्ये सगळ्या बॉडीच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, बॉडीची पाईपलाईन आहे ती आतनं क्लीन करतं. सगळं जे दातावरती एक चिकट पदार्थ जमा होतो, रोज सकाळी आपण ब्रश करून काढतो, तसा चिकट पदार्थ रक्तवाहिन्याच्या आतमध्ये असतो आणि तो कोटिंग करत असतो आणि कोलेस्ट्रॉल आणि ते कोटिंग म्हणून आतनं हळूहळू ब्लॉक तयार होतो आणि मग तो तुम्हाला त्रास होतो. आणि हार्ट असा आजार आहे की तो शेवटच्या क्षणापर्यंत बोलत नाही. कॅन्सर झाला तुम्हाला 3 महिने 6 महिने वेळ मिळतो. लिव्हर सिरोसिसचं आम्ही औषध बनवलंय, त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करायला सांगितले, असे 300पेक्षा जास्त लोक आम्ही बरे केलेत. तर त्याच्यासाठी औषध झालंय. तर हार्ट बोलत नाही म्हणून हार्टचं प्रिव्हेन्शन केव्हाही चांगलं. तर त्याचं आम्ही औषध बनवलं. MD साहेबांना मगाशी दिलं, तुमच्यासाठी पण एक ठेवलंय मी तरुण आहे, चांगलं आहे असं ठेवा, हार्टचं प्रिव्हेन्शनला औषध घ्यायचं, त्यांनाही दिलं गोदरच्या आमच्या मित्रांना. तर असं करतोय. गडकरी साहेबांना 5 ते 6 पायऱ्या चढली की दम लागायचा आणि आमचं औषध 4 महिने घेतल्यानंतर साहेब 60 ते 70 पायऱ्या चढायला लागली. त्याचा फक्त तो एक ऑडिओ तुम्हाला ऐकवतो मी. काय झालं, आपलं माहिती दिली गेली नाही आपल्याकडे लोकांना, ही अडचण झाली. वैद्यनाथ आयुर्वेदचे प्रमुख सुरेश शर्माजी, दुधपापेश्वरचे वैद्यनाथ आयुर्वेदचे प्रमुख सुरेश शर्माजी, दुधपापेश्वरचे प्रमुख श्री रणजित पुराणिक. संशोधन आणि रिसर्च याच्यामध्ये खरोखर खऱ्या अर्थाने खूप चांगलं काम आपण सगळेजण करतात, पण त्याचं प्रेझेंटेशन पण केलं पाहिजे. आता विशेषतः पार्किन्सनवर माझे मित्र गायकवाड, हनुमंतराव गायकवाड म्हणून पुण्यात आहेत, त्यांनी मध्ये मला काही औषधं दाखवली. तर त्या पार्किन्सनवर आणि लिव्हर सिरोसिसवर त्यांच्याकडे औषधं, त्यांनी बरीच औषधावर रिसर्च करायचा प्रयत्न केला. तर त्यांनी सांगितलं की याच्यावर यशवादीने एका मला लॅपटॉपवर 50 लोकांची मुलाखत दाखवली आणि त्याच्यावर पार्किन्सनवर कसा उपाय झाला, कसा झाला तो दाखवला. हे बघितल्यानंतर मी अनेक लोकांना ती औषधं सुचवली. आपल्या इथे डॉक्टर श्रीकांत जिचकार म्हणून माझे मित्र होते, मंत्री होते, त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी मोहिते म्हणून तिथून जवळच राहतात. त्यांना पार्किन्सनचा बऱ्याच उभे औषध होतं. पण जेव्हा औषधाचा प्रयोग केला तर कालच मला त्यांच्या मुलाचं फोनवर बोलणं झालं. ते की आता
बोलण्यात पण सुधार झाला, चालण्यात पण सुधार झाला आणि परिणाम मिळाला. कारण आयुर्वेदिक औषध जे दिलं त्याचा परिणाम चांगला होता. एक सामान्य जीवनामध्ये प्राथमिक शिक्षिकेच्या पोटी हनुमंतरावचा जन्म झाला आणि त्या सामान्य परिस्थितीमधून त्यांनी आपल्या जीवनात असामान्य काम केलं. त्यांनी आयुर्वेदाच्या क्षेत्रात काम केलं. कोविडच्या काळात त्यांनी चांगली औषधं शोधली आणि त्याच्यामुळे अनेक रोगांवर, असाध्य रोगांवर त्याच्यावर उपाय सांगले. पार्किन्सन असेल, कॅन्सर असेल, माझ्या याच्यावर अनेक लोक टाकत. एक विशेषतः पार्किन्सनच्या बाबतीत, कॅन्सरच्या बाबतीत त्याच्या औषधी चांगले उपचार. त्याच्याबरोबर पाशा पटेलचा मुलगा होता, त्याला दिवस खरं म्हणजे त्यांनी सगळीकडनं तो वापस आला. लंडनमध्ये राहत होता. जवळपास त्याची परिस्थिती अशी होती की आता काही तो राहला नाही आणि मग अशा निराशेच्या स्थितीत त्यांनी त्याला एक दिवस सांगितला. आणि उत्तम एंटरप्रिनरशिपचं उत्तम उदाहरण म्हणजे हनुमंतराव गायकवाड. आणि एकंदरीतच त्यांची औषधं खूप चांगली आहे. त्याच्यात रिसर्च आहे. आणि आता तुम्ही मागे करते पण विशेषतः हार्ट आणि याच्याकरता त्यांचं औषध बघितलं माझं कम्प्लीट व्यवस्थित शिला चढताना थकवत नाही काय. त्याला मला काय औषधाचे त्यांचे औषध चांगले उघडतात आणि त्याचं कारण ते रिसर्च आउट ऑफ बॉक्स त्याचं थिंकिंग आणि समाज आणि देशाबद्दल जी कटिबद्धता आहे. नक्कीच एक चांगला आदर्श करू. नोकरी मागणारा नाही, नोकरी देणारा नाही आणि केवळ वडिलोपार्जित दृष्टीतून काही नाही. आई प्राथमिक शिक्षिका याच्यात कुठे जेवण काही गडकरी साहेबांनी मला खूप मोठ्या अभिनेत्याला कॅन्सर झाला होता. 4 स्टेज लंग कॅन्सर होता. आता त्यांनी परवाच व्हिडिओ पाठवलाय. संजय दत्त अमेरिकेतनं माघारी आला. त्याची आई कॅन्सरने गेली, त्याची पहिली पत्नी कॅन्सरने गेली. अमेरिकेत गेले होते उपचाराला. केमो बघितलं की माघारी आले. मी उपचार घेणार नाही म्हटले. व्हीलचेअरवरती माघारी आले होते संजय दत्तजी आणि गेले 3 वर्ष आपली औषधं घेतात बीवीची. आणि 7 महिन्यानंतर पेट स्कॅन केला. लंग कॅन्सर तसा डिफिकल्ट असतो. 7 महिन्यानंतर पेट स्कॅन केला, क्लिअर आला. 9 महिन्यानंतर केला, क्लिअर आला. आता नमस्कार, मैं हूँ संजय दत्त और मैं ये कहना चाहता हूँ कि डॉक्टर गायकवाड़ की दवा मैं अभी 3 साल से खा रहा हूँ और गडकरी साहब ने मुझे बोला कि बहुत अच्छी दवा है और मैं हर चीज़ की दवा खा रहा हूँ गायकवाड़ साहब की और बहुत मुझे फ़र्क पड़ा है और बहुत अच्छा लगा है. मैं हार्ट की दवा, इम्यूनिटी की दवा, सबकी दवा खाता हूँ एंड आई वांट टू विश गायकवाड़ साहब ऑल द बेस्ट. और मेरी तरफ से जो भी उनको मदद हो या किसी चीज़ का हेल्प हो मैं हमेशा हूँ. ये लीवर की दवा है जो मैं खाता हूँ रोज़. ये कैंसर के लिए दिया था उन्होंने, वो भी लेता हूँ. और ये हार्ट के लिए ये भी लेता हूँ. तो डॉक्टर साहब आपका बहुत धन्यवाद. थैंक यू वेरी मच सर. और इससे बहुत मुझे मदद हुई है और थैंक यू, आपने मुझे ये दवाई दी और ये दिया है. हे आले ते भारतात त्यावेळेला व्हीलचेअरवर होते. आमचा किशोर वाडळ म्हणून मुलगा आहे, तो इथं काम करतो. तर मी मार्केटिंग करायला नाही आलो बेसिकली, पण तुमच्या कारखाना परिवारामध्ये किमान 100 कॅन्सर पेशंट असतील. किमान 100 मिळतील, कदाचित 500 पण मिळतील. मी तुम्हाला चेअरमन साहेब सांगतो की तुम्ही त्याची लिस्ट काढा, औषध द्या. जिथं आम्ही महिन्याचं औषध 5-6 हजारात देतो आणि गरीब असेल तर फुकटच देतो. ऑनेस्टली मी पैशासाठी कधी काम करत नाही. 6 ते 8 महिन्यात माणसं बरी होतात. आम्ही ॲडजन थेरपी म्हणून द्या म्हणतो. तुमची ट्रीटमेंट जी आहे ती चालू राहू द्या, पण खूप मिरॅकल फरक पडतो. हार्टच्या औषधं, कॅन्सरच्या औषधं, अँटी एजिंग क्रीम बनवलंय महिला वर्गांसाठी, अतिशय चांगलं आहे ते. हेअर ऑइल बनवलं, हेअरफॉल थांबवतं. पण खूप फंडामेंटल रिसर्च करून काम करतोय. माझं स्वप्न आहे प्रत्येक माणसाचं, सगळी दुनिया रॅट रेसमध्ये पळतीये, पैशाच्या मागे लागलेली आहे. मी माणुसकीच्या मागे लागलोय की बीवीजी टॅगलाईन ह्युमॅनिटी अहेड आहे. मी ठरवलं की माझ्या आयुष्यामध्ये 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायला मदत करायची. 10 कोटी लोकांचं आयुष्य बदलायचं, 10 लाख लोकांना बीव्हीजीमध्ये काम द्यायचं आणि बीव्हीजी 100 देशात घेऊन जायचं. 2 वर्षापूर्वी आम्ही अमेरिकेत काम चालू केलं. तिथे 1200 लोक आता अमेरिकेत काम करतात. सौदी अरेबियामध्ये काम चालू केले, कुवेत, कतारमध्ये चालू केले. यावर्षी अजून 10 देशात आम्ही काम चालू करू. त्यामुळे वेळ मिळत नाही, ही अडचण आहे. तुम्ही बोलवलं, प्रेमाने खूप बोलवलं की वेळेचं खूप सर्कस होते. लोक प्रेमाने बोलवतात खूप, पण जमत नाही.
तर गेली 11 वर्ष महाराष्ट्राच्या 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकात BVG वरती आणि माझ्यावरती धडा आहे. मी कुणाला सांगायला नव्हतं गेलो, पण रश्मी बन्सल नावाच्या बाईने स्टे हंग्री स्टे फुलिश पुस्तक लिहिलं. आय एम अहमदाबादच्या पासआउट आहेत त्या. दुसरं पुस्तक लिहिलं ज्यांना कुठली पार्श्वभूमी नसेल, ज्यांनी व्यवसाय चालू केले, कनेक्ट द डॉट्स म्हणून. ते 2009 साली पब्लिश झालं. 2013 साली महाराष्ट्र सरकारने तो 10वीच्या मुलांना धडा म्हणून घेतला. 7 वर्षापूर्वी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू करमाळकर साहेब होते. ते मला म्हटले की किती लोकांना आदर्श पाहिजेत, चांगले मुदर्श पाहिजेत. तर आमच्या स्टडी सर्कलमध्ये म्हटली चर्चा झाली की तुझ्यावरती BA BCOMच्या फर्स्ट इयरला धडा टाकायचा आहे. तुझी हरकत नाही ना? म्हटलं माझी काही हरकत नाही. तर पुणे विद्यापीठानं BA BCOMच्या फर्स्ट इयरला माझ्यावरती धडा टाकलाय. तिथे 2 लाख मुलं शिकतात. शिवाजी विद्यापीठानं सेकंड इयरच्या BCOMच्या मुलांना धडा टाकलाय. काम करत राहायचं. माझं सगळ्यांना सांगणं एकच असतं की रोज स्वतःची स्पर्धा करायची. कालच्यापेक्षा आज चांगलं काम करायचं, आजच्यापेक्षा उद्या चांगलं काम करायचं. बरोबर काही येत नाही, कोणाशी स्पर्धा करायची नाही, स्वतःची स्पर्धा करायची. हे वेदावे कोणाशी ठेवायचे नाहीत. रोज सकाळी माझी प्रार्थना असते की आज चांगलं काहीतरी काम होऊ दे. झोपताना क्षमायाचना असते की आज चुकून पायाखाली मुंगी गेले असेल तर माफ करा. असं चांगलं केलं की चांगलं होत राहतं. तुम्ही कारखान्याच्या माध्यमातून खूप रेव्होल्युशन करताय, पण अजून खूप स्कोप आहे. कारण खऱ्या अर्थानं भारत तुम्ही जर बघितलं मागच्या काही वर्षात, तर श्रीमंत माणूस अधिक श्रीमंत होत चाललाय, गरीब अधिक गरीब होत चाललाय, जगणं मुश्किल होत चाललंय लोकांचं. तर त्याच्यावरती आणि तुम्हाला तसं ह्या भागात चांगलं आहे, पाण्याची सोय आहे, कष्ट करणारी माणसं, फक्त दिशा द्यायची त्यांना गरज आहे. आता भारत सरकारने आमच्या बरोबर एक ॲग्रीमेंट केलं. 2017 साली भारत सरकारचं आणि जपान सरकारचं एक ॲग्रीमेंट झालं की 3.5 लाख 12वी पास झालेली मुलं जपानमध्ये द्यायची होती. 5 वर्षाचं ॲग्रीमेंट होतं. ॲग्रीमेंट झालं, लोकांनी टाळ्या वाजवल्या, MOU झाला. 5 वर्षांनी रिव्ह्यू झाल्यानंतर लक्षात आलं की 802 मुलं गेली होती. 802. आता भारत सरकारच्या बरोबर वेगवेगळ्या देशांनी करार केलेत. जपानला 2 लाख मुलं पाहिजेत, जर्मनीला 2 लाख पाहिजेत, UKला इंग्लंडला 1,10,000 लोक पाहिजेत. मी आता जे सध्याचे सेक्रेटरी त्यांना भेटलो की साहेब तुम्ही भारताच्या मुलांचे दुश्मन आहात. इथं मुंबईत 500 पोलिसांची भरती असेल तर 10-12 लाख अर्ज येतात. परवा 16 शिपायांची हायकोर्टला भरती निघाली, 16 शिपायांच्या जागा आहेत आणि 3.5 लाख अर्ज आलेत. PhD झालेल्या लोकांनी अर्ज केलेत. म्हटलं जगात लोकांना जॉबची रिक्वायरमेंट आहे, पण आपल्याकडे ते मिसमॅच आहे. जे विकतं ते आपण पिकवत नाही, ते शिकवत नाही. तर आमच्या रवी शेटनी आता आम्ही 2 जानेवारीला कार्यक्रम घेतला आणि महाराष्ट्रातल्या 170 कॉलेजेस बरोबर आम्ही टायअप केला की तुम्ही जे शिकवता त्याच्यावर आम्ही अवांतर काय शिकवायचं ते सांगू, वेगळं काय शिकवायचं आणि त्या मुलाला भारताबाहेर काम देऊ. आणि तीच मी विजन घेऊन चाललो होतो. आणि मागच्या महिन्यात आमचं भारत सरकारवर ॲग्रीमेंट झालं की भारत सरकारला ज्या ग्लोबल प्लेसमेंटच्या रिक्वायरमेंट येतात त्याचं इम्प्लिमेंट करायची जबाबदारी BVG त्यांनी टाकली. आमचा करार झाला. 85% BVG आणि 15% भारत सरकार अशी आता कंपनी फॉर्म करतोय आम्ही. त्यामुळे ह्या भागातल्या तरुणांना ज्यांना भारताबाहेर काम करायचंय त्यांना देखील आपल्याला तशा कामाच्या संधी देता येतील. त्या ज्या शिक्षण संस्था आहेत, म्हणजे आता जर्मनीचं एक ॲग्रीमेंट जे झालंय त्याच्यामध्ये त्यांना 2 लाख हेल्थकेअर नर्सेस पाहिजेत. 2 लाख. BSc नर्सिंग झालेल्या मुलीला सुरुवातीला B1 नावाचा जर्मन प्रोफेशन्सी कोर्स असतो. तो कोर्स जर केला तर तिला 1,000 युरो पगार मिळेल, म्हणजे 90,000 रुपये पगार मिळेल. आणि तिनं 6 महिन्यात B2 प्रोफेशन्सी करायची, म्हणजे जर्मन बोलायची लेवल वाढवायची. ती वाढली की तिला 3,500 युरो पगार मिळेल, म्हणजे जवळपास 3 लाख रुपये पगार मिळेल. खाण्या राहण्याचा खर्च ती संस्था करेल. अशा सगळ्या नोकऱ्या आहेत. इथं भारतामध्ये किती पगार मिळतो? आमचे डोळे म्हणून माझे मित्र आहेत नारायणगावला, ते बहुतेक येणार होते. आता डोळ्याचं हॉस्पिटल आहे. तर आपल्याला अशा अनेक जागतिक लेवलला संधी आहेत. सगळ्या जगात भारत तरुण देश आहे, पण बेकारांचा देश आहे. कारण आपण जे शिकवतो ते विकलं जात नाही. तर जे विकलं जाईल ते शिकवायची गरज आहे. आणि आता मध्यंतरी आदरणीय मुख्यमंत्र्यांना देखील मी भेटलो आणि त्यांना म्हटलं की साहेब पुढच्या 5 ते 7 वर्षात महाराष्ट्रातल्या 10 लाख तरुणांना भारताबाहेर काम द्यायची माझी तयारी आहे. फक्त तुम्ही शिकवायची तयारी करा. मी 8वी-9वी पासूनच त्या मुलांना ट्रेन करू की कुणाला जपानला जायचंय, कुणाला जर्मनीला जायचंय. अशा पद्धतीने आपण शिकवलं. किती लोक शेती करतील, किती लोक हाऊसकीपिंग करतील. तर अशा वेगवेगळ्या संधी आहेत. शेतीमध्ये देखील प्रचंड संधी आहेत. मध्यंतरी मी आफ्रिकेतल्या जवळपास 7-8 देशामध्ये गेलो. तिथं शेत म्हणजे जे मुबलक पाणी असलेल्या जमिनी तुम्हाला $7 ते $8 किंवा $10 भाड्याने मिळतात. वर्ष 800 रुपये भाड्याने तुम्हाला 1 एकर जमीन मिळते, ज्याच्यामध्ये पाणी बिणी भरपूर आहे. मी आमच्या सातारला ह्याच्यापेक्षा मारामाऱ्या खूप आहेत. आमच्या आईचं गाव सासपुडे म्हणून आहे, पाली खंडोबाच्या देवस्थानच्या शेजारी.
आणि तिथं आधीची 20 एकर जमीन आजोबांची, मग 4 मुलं 5-5 एकर, मग त्यांना परत 3-3 मुलं, मग ते 10-10 फुटाच्या पट्ट्या पडल्यात. आणि मग ते तुझ्याकडे इकडं सरकलं की ते एकमेकांच्या अंगावर धावून जातात, मारामाऱ्या करतात. मी सगळ्या मामांना एकदा एकत्र घेतले आणि म्हटलं 5-5 हजार एकर जमीन तुम्हाला देतो, आफ्रिकेमध्ये जाऊन शेती करा, 4 तासात विमानानं. एक ब्रिटिशांचा देखील, छत्रपती शिवाजींचा आदर्श आपण सगळे घेतोच, पण ब्रिटिशांचा देखील आदर्श घ्यायची गरज आहे. 16व्या शतकात ब्रिटिश राण्यांनी, त्यावेळेला 16व्या शतकात ब्रिटनची लोकसंख्या 10 लाखाच्या आसपास होती, आत्ता 6 कोटी आहे. राणीने सांगितलं की जगावर जाऊन राज्य करा. जहाजामध्ये इंजिन नव्हतं, शिडाची जहाजं होती, म्हणजे हवेने चालायची. आणि वलवत ते लोक लंडनवरनं मुंबईला आले. त्यांनी विचार असा केला असेल का घेतं मराठी येत नाही आम्हाला, आम्ही कसं यायचं. केरळच्या किनाऱ्यावर झाल लागलं, तिथं मल्याळम बोलत होते. पश्चिम बंगालला गेलं तर तिथं बंगाली बोलत होते. ऑस्ट्रेलियापर्यंत गेले, ऑस्ट्रेलियाला जहाजाला 6 महिने लागायचे, 6 ते 7 महिने. न्यूझीलंडपर्यंत गेले. कुठल्याच जिद्दीने, कुठल्याच जिगरीने काम केलं पाहिजे. आज काय होतं, माझ्या सातारच्या मुलाला सातारमध्येच नोकरी पाहिजे, त्याला पुण्याला पण यायचं नाही. इथल्या जुन्नरच्या पोराला जुन्नरमध्येच पाहिजे. मी त्यांना सांगतो, ब्रिटिश लोक सगळ्या जगावर राज्य करत होते, त्याचाही इतिहास आणि त्याचाही आदर्श आपण घ्यायची गरज आहे. असे सगळं रोज मी चांगलं शिकायचा प्रयत्न करतो आणि काहीतरी वेगळा इम्पॅक्ट व्हावा अशा दृष्टीने काम करतो. एक BVG म्हणजे एक चळवळ म्हणतो मी BVGला. मी कधी पैशाच्या मागं लागत नाही, पण काहीतरी वेगळं करायचं, वेगळं होईल समाजामध्ये असा प्रयत्न करतो. आणि ही चळवळ म्हणून, ह्या चळवळीला आपल्या सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत. म्हणजे विवेकानंदांनी कुठे त्यांना म्हटलं होतं की मला 100 युवक हवेत माझ्या विचाराचे, त्यातला एक मी स्वतःला समजतो. आणि जमेल तेवढं, झेपेल तेवढं भारत विकासाचं काम प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतो. ह्या चळवळीला आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. चेअरमन साहेब, तुम्ही खूप धडाडीचं काम करताय. ज्यांच्या पुण्यतिथीवर तुम्ही बोलू, ह्यांनी देखील समाजामध्ये विकास व्हावा, समाजाचं परिवर्तन व्हावं हे काम केलं. त्यांनी रोपटं लावलं, तुम्ही त्याचा वटवृक्ष केलाय. आता त्याला अजून विस्तारित कसं करता येईल, इथल्या बाहेर कसं नेता येईल, इथल्या तरुणांना जागतिक पातळीवरती काही काम करायचं असेल त्या संधी आपल्याला एकत्र काम करता. इथले शेतकरी तुम्ही निवडा, त्यांचं उत्पन्न आपण दुप्पट करू, ऊसाचं उत्पन्न आपण दुप्पट करू. आणि गॅरंटी नाही, आता हात आपटून सांगतो, कारण 13 वर्ष हेच करतोय. 2012 पासून मी चालू केलं काम. 12 वर्ष झाली शेतीमध्ये काम करतोय, आयुर्वेदामध्ये गेले 8-9 वर्ष काम करतोय. आणि अनुभव असल्याशिवाय मी बोलत नाही. आता गडकरी साहेबांनी माझ्याकडे 101 पेशंट पाठवले, कॅन्सरचे 50-60 पाठवले. 15 दिवसांनी तो पेशंट सांगतो साहेब मिरॅकल होते. 15 दिवसात अमेरिकेत टेस्ट केलं. तो व्हिडिओ तुम्हाला मी पाठवून देतो, कारण तेवढा वेळ नाही तो दाखवायला अमेरिकेतला व्हिडिओ, की 24 तासात कॅन्सर कसे मारतात. पण सगळं शक्य आहे. आणि आज इथं तुम्ही बोलवलं, छत्रपतींच्या पावनभूमीमध्ये येता आलं, विघ्नेश्वराचं दर्शन घेता आलं आणि ज्यांनी इथं वटवृक्ष लावला त्यांचे आशीर्वाद दर्शन घेता आलं. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा कृतज्ञ आहे, ऋणी आहे. एवढं बोलतो आणि थांबतो.